जो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते ना, महापालिका आयुक्तांना परिवहन संदर्भात निवेदन देण्यात आलं की परिवहन समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मल्लाव नावाचे अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यानं ज्या नवीन बसेस आल्या होत्या, 100-125 बसेस आल्या होत्या, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला. 100 बसेस तर निकामी निघाले, त्याची चेसी क्रॅक झाले, ते सगळे भंगारमध्ये पडले गेले. परंतु त्यावेळेचे सभापती सदस्य प्रचंड भ्रष्टाचार करून ते भंगारात घातले आणि मोठा भ्रष्टाचार करण्यात आला, आयुक्ताच्या कानावर घातलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जसं विमानतळावर आपण विमान येणार आहे म्हटलं, पण सर्वसामान्याला सेवा देण्यासाठी परिवहन समितीमध्ये पूर्वी 100-200 बसेस होते, आता कमीत कमी मोटार मोजण्याकडे बसेस आहेत. महापालिका आयुक्तांना आम्ही विनंती केलेली आहे की सोलापूर शहरातील नागरिक रिक्षाने फिरतात, रिक्षावाले प्रचंड पैसे घेत असतात, सर्वसामान्यांना प्रचंड त्रास आहे. सोलापूरच्या आजूबाजूला जे ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागात जाणाऱ्या येणाऱ्यासाठी सोय होण्यासाठी जास्तीत जास्त बसेस वाढवा असं आम्ही आयुक्तांनी विनंती केलेली आहे. आयुक्तांनी विनंती मान्य केलेली आहे. परंतु जो भ्रष्टाचार झालेला बसेसमध्ये, भ्रष्टाचाराच्या नंतर ते त्याचं टॅक्स जनतेवर बसतो. त्यामुळे जनतेच्या माध्यमातून शिवसेना ह्याच्यापुढं जर कारवाई नाही केली की शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार. सोलापूर महापालिकेला केंद्राच्या JNNURM या योजनेखाली 144 बसगाड्या आल्या होत्या. आता बसगाड्या कोणी दिल्या, पैसे कसे झाले हे काय सर्वसामान्य नागरिकांना माहीत नाही. परंतु 144 पैकी 98 गाड्यांच्या चेसी क्रॅक निघाल्या आणि त्या गाड्या भंगारात गेल्या. भंगारात म्हणजे भंगारातच गेल्या. 1 वर्षात जर एखादी वस्तू खराब होत असेल तर कंपनी बदलून देते. साधा मिक्सर असू दे, LED बल्ब असू दे, अशा छोट्या छोट्या किमतीच्या वस्तू जर परत बदलून मिळत असतील तर या बसगाड्या का मिळाल्या नाहीत. त्यानंतर मल्लाव नावाचे अधिकारी आले, ते कंपनीचे दलाल बनून आले का महापालिकेचं हित करण्यासाठी आले हेच कळालं नाही. त्यांनी जेव्हा लवादात महापालिकेची बाजू मांडली तेव्हा महापालिकेवर 70-80 कोटीचा बोजा येऊन पडला. ज्या बसेस आम्ही वापरल्याच नाही, ज्या बसेसमध्ये आम्ही बसलोच नाही, त्या बसेसचे पैसे आमच्या नागरिकांच्या करातून द्यायचे कशाला, हा आमचा शिवसेनेचा सवाल आहे. आणि जर महापालिकेनं आमच्या करातून, आमच्या दिलेल्या टॅक्समधून जर हे पैसे कंपनीला दिले तर आम्ही हायकोर्टाची पायरी चढल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याबरोबरच आमची अशी मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या बसगाड्या खरेदी केल्या किंवा नागरिकांच्या माथी मारल्या, त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणा किंवा त्यांच्याकडून कसं वसूल करायचं वसूल करा, ते आम्हाला माहीत नाही. परंतु ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला ते पाप त्यांच्या गळ्यात बांधा, आमच्या नागरिकांच्या गळ्यात बिलकुल बांधू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.